20 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता लांबणीवर पडल्याचं समजतंय। स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची ही सुनावणी। उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित सुद्धा असतील। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून निवडणुका घेणं चुकीचं असल्याचं कोर्टाचं म्हणणं। स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित निवडणुका संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती यांच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याची माहिती घेतली। त्यापैकी 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। उर्वरित ज्या बाकी आहेत त्यामध्ये 20 जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषद क्षेत्रात असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुका सध्या प्रलंबित असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे। यापैकी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या जात असल्यानं या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत असं देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलं। मात्र या दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ज्या पद्धतीने या अगोदर न्यायालयाच्या निर्णयाशी अधीन राहून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत, ज्या ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडली गेली असेल, नक्कीच शिवाजी, खरं तर हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।